भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसैनिकांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेलार यांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगाम दहशतवाद्यांची केली आहे। दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर यांनी भाषा विचारून मारलं असं शेलारांनी म्हटलेलं आहे। तर शेलारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, काल ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला आणि यानंतर दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आता आशिष शेलारांनी थेट मनसैनिकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे। नक्कीच प्राची, खरं तर आपण कालचा राज ठाकरे यांचं जर पूर्ण लक्षपूर्व जर भाषण ऐकलं तर त्यामध्ये एक लक्षात येतं की राज ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट किंवा मग भाजपवरती तेवढी टीका केलेली नव्हती। बोलत असताना फक्त मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी आपलं भाषण केलं आणि या मुद्द्यापुरतंच त्यांनी आपलं भाषण जे आहे ते मर्यादित ठेवलेलं होतं। काल भाषण झाल्यानंतर महायुतीकडनं जी टीका झाली ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरती आणि उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले होते, उद्धव ठाकरे यांच्या मुद्द्यावरती टीका करण्यात आलेली होती। कुठेही महायुतीचे नेते हे राज ठाकरे यांच्यावरती टीका करत नव्हते। मात्र आज सकाळी मंत्री आशिष शेलार यांनी मात्र दोन्ही भावांनी केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार जो आहे तो घेतलेला आहे आणि प्रत्येक मुद्द्यावरती खरं तर बोट ठेवले। काल भाषण करत असताना राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही जेव्हा मारहाण करता किंवा जेव्हा अशा प्रकारचे काही तुम्ही घटना घडते तेव्हा व्हिडिओ काढू नका असं आवाहन केलेलं होतं। आणि त्यावेळी मनसैनिकांनी एकच प्रतिसाद जो आहे तो राज ठाकरे यांना दिलेला होता। जेव्हा या संदर्भात आज मंत्री आशिष शेलार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मात्र एक वेगळीच प्रतिक्रिया दिलेली आहे, एक मोठं विधान केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या आणि आता या ठिकाणी भाषा विचारून मारहाण जी आहे ती केली जाते। अर्थात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना आता या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या प्रकारे मनसैनिकांनी उत्तर भारतीयांमध्ये जो वाद निर्माण झालेला होता, या दोन्ही घटनेचा एक प्रकारे संबंध जो आहे तो त्यांनी जोडलेला आहे। त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे का नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण थेट पहलगाममध्ये झालेल्या घटनेची तुलना आता मीरा भाईंदरमध्ये जी घटना घडली, जी मारहाण जी करण्यात आलं त्याच्याशी थेट जोडलेली आहे। त्यामुळे आता अर्थात मनसेकडनं सुद्धा या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देण्यात येईल। सोबतच राज ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता। त्यांनी असं म्हटलं होतं की सत्ताधारी पक्षाला उद्देशून त्यांनी असं म्हटलं होतं की विधिमंडळामध्ये तुमची सत्ता असेल, आमची मात्र रस्त्यावर सत्ता आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। याला काही वेळासाठी तुम्हाला थांबवून आपल्यासोबत मनसेचे नेते योगेश जिल्हे जोडले गेलेले आहेत। योगेश जी, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये। आशिष शेलारांनी मनसैनिकांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। पहलगाममध्ये त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलेलं होतं आणि मनसैनिकांनी भाषा विचारून मारलं असं म्हटलंय। म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी दहशतवाद्यांसोबत तुलना केलेली आहे। नाही, या गोष्टीची खरं तर या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे। तुम्ही हा वाद उकरून काढला भाषेसंदर्भातला। आम्ही फक्त या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि इथे तिचा आदर राखला गेला पाहिजे इतकंच सांगत होतो। त्याच्यावर कोणी उद्दामपणा केला असेल तर त्याला आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर दिलेलं आहे। परंतु जर आमची तुलना दहशतवाद्यांबरोबर केली जाणार असेल तर खरंच भाजपमध्ये असलेल्या मराठी लोकांनी आता विचार केला पाहिजे, आपण कुठल्या लोकांना साथ देत आहोत ते। म्हणजे ज्या महाराष्ट्राने आपलं रक्त सांडलं या देशासाठी, त्या महाराष्ट्रातल्या एका पक्षातल्या तरुणांना तुम्ही आज दहशतवादी ठरवायला चालला आहात, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये। योगेशजी, यापुढे आता मनसेची नेमकी काय भूमिका असेल? मनसे याला उत्तर देईल का? मनसे 100% याच्या पुढे सुद्धा मराठीचा जर कोण अपमान करणार तर त्याला आतापर्यंत ज्या भाषेत उत्तर दिलंय त्याच भाषेत उत्तर देणार। तुम्ही आम्हाला दहशतवादी ठरवत असाल तरी महाराष्ट्रातल्या मराठी जनतेच्या हृदयामध्ये आम्ही बसलेलो आहोत।
त्यांच्यासाठी ज्यावेळी उभं राहायची आमच्यावरती वेळ येईल, मराठीसाठी लढण्याची वेळ येईल, तुम्ही दहशतवादी बोला, आतंकवादी बोला, आम्ही आमच्या मराठी माणसासाठी कायम उभे राहणार. योगेशजी, हा देखील मुद्दा आशिष शेलारांनी मांडलेला होता की राज ठाकरे सांगतायत की तुम्ही जे भाषेचा अपमान करतील त्यांच्या कानाखाली आवाज काढा, मात्र व्हिडिओ काढू नका. नाही, त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ काढल्यावरती अनेकांना वाटतं की यांनी हे प्रसिद्धीसाठी केलंय का. तर आमचा उद्देश प्रसिद्धीचा नसतो. आमचा उद्देश इतकाच असतो की समोर त्याला कळलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जर मराठी बोलली जाणार नाही, महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला जाणार आणि महाराष्ट्रात तुम्ही उद्दामपणे इथे जर आम्हाला उत्तर देणार असाल तर त्याचा परिणाम हा असा असेल, हे कळलं पाहिजे. परंतु त्याचा जर लोकांनी वेगळा अर्थ काढणार असतील तर कशाला हवेत व्हिडिओ वगैरे. ज्याला मार बसणार आहे तो सांगणार आहे ना स्वतःच्या तोंडाने. नक्कीच योगेशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण मनसेची भूमिका ऐकलेली आहे. यापुढे देखील जर कोणी भाषेचा अपमान केला तर आम्ही अशाच प्रकारे उत्तर देणार. आम्हाला दहशतवादी म्हटलं तरी चालेल, पण आम्ही आमच्या भाषेसाठी अशा प्रकारे लढा देणार, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आलेली आहे. मनसेचे नेते योगेश टिले आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. आणि आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत. सीमा, मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला दहशतवादी म्हटलात तरी चालणार आहे, पण आम्ही आमची भूमिका जी आहे, आम्ही भाषेसाठी जो लढा सुरू केलेला आहे तो लढा आम्ही असाच सुरू ठेवणार आहोत. नक्कीच प्राची, आपण जर बघितलं तर काल झालेल्या मेळाव्यानंतर मनसैनिक असेल किंवा मग शिवसैनिक असेल त्यांच्यामध्ये एक उत्साह तर आहेच, मात्र एक जी अपेक्षा होती तळागाळापर्यंत की दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आगामी दिवसामध्ये राजकीयदृष्ट्या सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात, हे चित्र काल मनसैनिक आणि शिवसैनिकांनी पाहिलं. त्यामुळे आता भाजपला थेट अंगावर घेण्यासाठी सुद्धा मनसेचे नेते जे आहेत ते कुठेही आपल्याला मागे जाताना पाहायला मिळत नाही. अर्थात काल जरी राज ठाकरे यांनी थेटपणे टीका केलेली नसली तरी मनसैनिक जे आहेत किंवा मग जे मनसेचे महत्त्वाचे नेते आहेत ते मात्र भाजपला किंवा महायुतीच्या प्रत्येक मुद्द्यावरती ते आता बोट ठेवताना पाहायला मिळत आहे. आशिष शेलार यांनी असं सांगितलं की राज ठाकरे यांनी जे काल भाषण केलं ते अपूर्ण होतं आणि जे मुद्दे खरं तर मांडायचे होते ते त्यांनी मुद्दे मांडले नाही. हे फक्त कौटुंबिक असा हा सोहळा होता, कौटुंबिक इव्हेंट होता असं त्यांनी टीका केलेली आहे. कुठेही मराठी भाषेसाठी हा इव्हेंट नव्हता किंवा कालचा कार्यक्रम नव्हता. उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं खरं तर ते कुठेतरी मराठी माणसांचं किंवा मराठी लोकांचं जे लक्ष जे आहे ते दुर्लक्षित करणारं त्यांनी भाषण केलेलं होतं. मुद्दे सविस्तर मांडले गेले नाही. राज ठाकरे यांनी जे भाषण केलं ते सुद्धा अपूर्ण होतं. म्हणजे थेटपणे आता भाजपकडून सुद्धा राज ठाकरे यांच्या मुद्द्यावरती किंवा राज ठाकरे यांच्यावरती आता टीका जी आहे ती केली जाते. ज्या प्रकारे काल दोन्ही भाऊ एकत्र आले. मनसेची भूमिका देखील स्पष्ट झालेली आहे. मनसेने आपली भूमिका मांडलेली आहे. आता मनसे आशिष शेलारांच्या उत्तराला टीकेला कशा प्रकारे उत्तर देत आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.